ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुनने 3 पुराव्यांच्या आधारे प्रिया तन्वी नसल्याचा खूप मोठा धमाका रविराजांच्या समोर केलेला असतो। तर त्याचबरोबर प्रियाने तीच तन्वी असल्याचा आणखीन जे पुरावे दिलेले असतात ते पुरावे पाहता क्षणी रविराजांना खूप मोठा धक्का बसणार असतो। कारण त्या सगळ्या पुराव्यांमध्ये एक गूढ सत्य जे लपलेलं असतं, जे की आतापर्यंत रविराजांनी पाहिलेलं नसतं, ते सत्य अखेर त्यांच्या समोर येणार आहे। अर्जुन आणि रविराज दोघे मिळून आता प्रियाच्या पापांचा घडा भरत सर्वांच्या समोर हे सत्य घेऊन येणार आहेत। अखेर आता अर्जुन सर्वांच्या समोर जेव्हा हे सत्य उलगडणार आहे त्याच वेळेस अख्ख्या सुभेदारांना मोठा धक्का बसत प्रियाने कशा आश्रमातच राहून आपली फसवणूक करत आपल्याच पाठीत खंजीर खुपसला हे सगळं काही आता सायलीच्या लक्षात येणार आहे। सर्वांच्या समोर सायली आणि त्याचबरोबर पूर्णाजी सुद्धा प्रियाचं थोबाड फोडणार आहेत। तर अर्जुन रविराज दोघे मिळून आता प्रियाला जेलमध्ये खडी फोडायला पाठवणार आहेत। अर्जुनने ज्या 3 पुराव्यांच्या आधारे प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध केलं असता रविराजांकडे आता असा कोणता पुरावा भेटणार आहे त्यांना स्वतःलाच की ती प्रियाच नाही तन्वीच नाहीये हे आणखीन एका पुराव्यांच्या आधारे सिद्ध होणार आहे। तर तो पुरावा नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मधुभाऊंच्या भेटीनंतर अर्जुनने प्रियाचं बर्थ सर्टिफिकेट तर मिळवलेलं असतं, त्याचबरोबर अर्जुनने सायलीचंही बर्थ सर्टिफिकेट मिळवलेलं असतं। परंतु अर्जुनने सायलीपासून सत्य लपवून ठेवलेलं असतं की तीच खरी मुलगी आहे रविराज आणि प्रतिमा यांची। कारण अर्जुनला सर्वांच्या समोर सायलीला सरप्राईज द्यायचं असतं। अर्जुनने फक्त सायलीलाच नाही तर मधुभाऊंनाही वचन दिलेलं असतं की सायलीला तिचे आई वडील तो मिळवून देईल आणि ते अखेर आता वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली असते। परंतु अर्जुनला सायलीची रिॲक्शन बघायची असते की अचानकपणे आपण ज्यांच्यासोबत ज्या घरात राहतो तेच आपले आई वडील आहेत हे कळता क्षणी सायली कशी रिॲक्ट होते। सायलीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अर्जुनला पाहायचा असतो। म्हणूनच अर्जुनने आतापर्यंत त्याला समजलेले सत्य लपवून ठेवलेलं असतं की सायलीच तन्वी आहे। स्वतः अर्जुनने पुरावे दाखवून रविराजांना सगळं काही सांगितलेलं असतं। तर या सगळ्यांचा रविराजांना आता मोठा धक्का बसलेला असतो। रविराज खूपच चिडलेले असतात। रविराज आत्ताच्या आता सगळ्या प्रकरणाचा शोकशमोक्ष लावण्याचा निर्णय घेतात। अर्जुन त्यांना थांबवतो। अर्जुन त्यांना सांगतो की हे बघ सिनियर, आपण पुरावे तर मिळवले आहेत, परंतु आत्ता जर तू लगेचच असा रिॲक्ट झालात ना तर ती प्रिया सावध होईल। आतापर्यंत तिने आपली खूप मोठी फसवणूक केली आहे, तिला तिच्या फसवणुकीची शिक्षा आपण देणारच आहोत। परंतु त्यापूर्वी मला तुला विचारायचं आहे की प्रियाने असे कोणते पुरावे तुला दाखवले होते ज्या आधारे तू तीच तन्वी आहे हे ठरवून टाकलं? नाही म्हणजे आता तुळशीपत्राची ही जी जन्मखून आहे ती तर खोटी निघाली आहे। त्याचबरोबर DNA रिपोर्ट आणि बर्थ सर्टिफिकेटवरून तेच सिद्ध होत आहे की ती तन्वी नाही आहे। तेव्हा रविराजांना अर्जुन पुढे विचारतो की मी आणि चैतन्य दोघे मिळून सुमन काकूंना भेटायला गेलो होतो आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं की तिने काहीतरी दुसऱ्या आणखीन वस्तू दाखवल्या होत्या, त्यातून तिचा लहानपणीचा फोटो वगैरे, त्या वस्तू मला पाहायच्या आहेत। आपण त्या वस्तू घेऊन येऊयात आणि आपल्याला त्या वस्तूंचा उलट फायदाच होणार आहे ना। कारण आपण या पुराव्यांच्या आधारे जरी प्रिया तन्वी नाही आहे हे सर्वांच्या समोर सिद्ध केलं तरीसुद्धा त्याच वस्तूंच्या आधारे आपण प्रतिमा त्यांची स्मृती परत आणू शकतो। हळूहळू ती आपल्या घरात मिसळायला लागली आहे। ती पूर्वीसारखी प्रतिमा असल्यासारखीच वागत आहे, सगळ्यांवरती प्रेम करणारी, सगळ्यांना जीव लावणारी। तरी देखील तिच्या मनावरती अजून थोडंफार ते दडपण आहेच। अपघाताचा तो घाव तिच्या मनावरचा अजूनही मिटलेला नाहीये। अर्जुन जे बोलत असतो ते रविराजांना पटत असतं। रविराज तिथे सांगतात की हो अर्जुन, मी एक काम करतो, मी आत्ताच्या आत्ता घरी जातो आणि तन्वीच्या रूममध्ये जे गाठोडं ठेवलं आहे ना त्याच्यामध्ये तिने दाखवलेल्या वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू घेऊन इकडेच येतो। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही मिळतं आहे का तेही चेक करूयात आणि त्यानंतर पूर्ण पुराव्यानिशी आपण प्रियाचा पर्दाफाश करूयात। माझ्या लेकीपासून गेले 1.5 वर्ष तिने खोटं बोलून मला लांब ठेवलं आहे, तिला तिच्या गुन्ह्यांची मला शिक्षा मिळवून द्यायची आहे। तेव्हा अर्जुन सांगतो की हो सिनियर। त्यानंतर
तर रविराजांनी अर्जुनला सांगितलेलं असतं की त्यांना एक नाही तर 2 गाठोडी मिळाली आहेत आणि त्याच्या आधारावरती सायलीच खरी तन्वी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं असतं. तर त्या दोघांच्याही आता खूप सारे पुरावे हाती लागलेले असतात आणि त्याच पुराव्यांच्या आधारावरती ते प्रिया खोटी आहे हे सिद्ध करू शकत असतात. त्यानंतर अर्जुन घरातील सर्वांनाच एकत्र बोलावतो. सर्वजण आता उत्सुक असतात की अर्जुनला नक्की काय सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा तिथे अर्जुन सांगायला लागतो की सरप्राईज मला नाही तर सिनियरला द्यायचा आहे. सर्वांनाच मोठा प्रश्न पडतो की रविराजला काय सरप्राईज द्यायचं असेल. तर रविराज पिशवीमध्ये आता ती दोन्ही गाठोडी, एक प्रियाचं आणि एक सायलीचं, दोन्ही गाठोडी घेऊन आले असता सर्वांच्या नजरा रविराजांकडे वळलेल्या असतात. तर रविराजांनी फोन करून आता तिथेच नागराज सुमन या दोघांनाही बोलावून घेतलेलं असतं. कारण रविराजांना सर्वांच्या समोर खोटारड्या भामट्या प्रियाचा पर्दाफाश करायचा असतो. त्यानंतर पूर्णाजी विचारते की काय झालं रविराज, तुम्ही आम्हा सगळ्यांना एकत्रित का बोलवलं आणि असं काय सांगायचं आहे तुम्हाला, काय सरप्राईज द्यायचं आहे. तेव्हा रविराज सांगतात की कळेलच पूर्णाई. त्यानंतर रविराज अर्जुनला इशारा करतात. चैतन्याला ऑलरेडी सगळं माहिती असतं की काय झालं आहे आणि काय होणार आहे. त्यानंतर अर्जुन आता पुराव्यांची पिशवी ज्याच्यामध्ये पुरावे लपवले गेलेले असतात ते घेऊन येतो. तिथे प्रताप सांगतो की रविराज, अरे जे सांगायचं आहे, जे सरप्राईज द्यायचं आहे ते पटकन दे ना, आता ना थांबवलं जात नाही आहे बघ. तेव्हा अस्मिता सांगते की हो ना रविराज काका, जे सरप्राईज द्यायचं आहे ना ते पटकन दे बरं. मी तर खूप एक्सायटेड आहे की ते सरप्राईज नक्की काय असणार आहे. तेव्हा कल्पना अस्मिताला सांगते की अस्मिता, तुला प्रत्येक बाबतीतच धीर धरवता येत नाही का गं. भाऊजी बोलत आहेत ना, त्यांना सुरुवातीला काय सांगायचं आहे ते सांगू देत. त्यानंतर रविराज तिथे म्हणतात की पूर्णाई, गेली 21 वर्ष मी माझ्या मुलगी आणि बायकोपासून दुरावला होतो. आमच्यावरती तो सर्वात मोठा जो संकटाचा आघात झाला होता तो भरून काढण्यासारखा नव्हता. परंतु देवाच्या कृपेने मला माझी मुलगी आणि बायको दोघीही परत मिळाल्या. खरं तर त्यासाठी मी देवाचे आभारच मानतो. परंतु मला आणि अर्जुनला आता एक गोष्ट समजली आहे आणि तीच गोष्ट तुम्हा सर्वांना सांगण्यासाठीच इथे बोलावलं आहे. नागराज आता घाबरतो आणि प्रियाला कानामध्ये कुजबुजतो की तू काय आता नवीन माती खाल्लेली नाही आहेस ना. मग दादा असं अचानकपणे का बोलतोय आणि दादाला काय सरप्राईज द्यायचं असेल. हे बघ प्रिया, या सगळ्याच्या मध्ये जर तू काही माती खाल्ली असेल ना तर ते तुझं तू बघून घे. या घरात राहून सुद्धा तुला माझ्या दादाच्या मनातलं काहीच ओळखता नाही आलं. तेव्हा प्रिया सांगते की तुम्ही जरा शांत बसता का. इथे त्या रविराज किल्लेदार आणि अर्जुन सुभेदाराचं काय चाललंय मला कळत नाहीये आणि त्यातून आता तुम्ही मला घाबरवू नका असं. आता आपण सगळेजण मिळून आपल्या प्रतिमाची स्मृती परत आणण्याचा प्रयत्न करतोय पूर्णाई. परंतु त्याच आधी मला एक खूप मोठा गौप्यस्फोट करायचा आहे. ते म्हणजे की जी तन्वी गेले 1.5 वर्ष आपल्यासोबत राहते आहे ती आपली तन्वी नाहीच आहे. ती माझी खरी मुलगी नाही आहे. रविराजाच्या तोंडून पडलेल्या या वाक्याने सर्वांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. पूर्णाई धक्क्यानेच विचारते की काय रविराज, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतं का. अहो, तुमची मुलगी नाही आहे म्हणजे मला मान्य आहे की ती थोडं अल्लडपणा करते, थोडीशी विचित्र वागते, परंतु याचा अर्थ असा होत नाही की ती तुमची मुलगीच नाही आहे. तेव्हा तिथे रविराज सांगतात की पूर्णाई, सर्व काही सत्य ऐकून तरी घ्या. ही खोटारडी भामटी मुलगी आहे. हिने फक्त गेले 1.5 वर्ष खोटे पुरावे दाखवून आपल्या घरात राहते आहे. आपल्या सर्वांचीच फसवणूक केली आहे. खूप मोठा माझा तर विश्वासघात केला आहे या मुलीने. प्रिया रडण्याची नाटकं करत म्हणायला लागते की बाबा असं काय झालं आहे. तुमच्या मनात आता या सायलीने काय भरवून दिलं आहे की तुम्ही माझ्यावरती असे आरोप लावत आहात. तुम्ही तर मला तुमची मुलगीच मानत नाही आहात. तेव्हा रविराज चिडतात आणि प्रियाला म्हणतात की गप्प बस, तुझं तोंड आत्ताच्या आत्ता बंद कर. खूप केलीत आमची फसवणूक, परंतु आता अजिबात नाही. आता खरं सत्य मला कळालं आहे. त्यानंतर सायली अर्जुनच्या कानात म्हणते की सर, हे नक्की काय चाललं आहे. हे सगळं काही तुम्ही रविराज काकांना सांगितलं का. सर, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या सगळ्याचा खूप गंभीर परिणाम होऊ शकतो आपल्या कुटुंबावरती आणि जर तुम्ही आता हे सिद्धच नाही करू शकलात ना तर सगळ्यांच्या नजरेतून तुम्ही उतरालच, परंतु रविराज काका आपल्याशी असलेले नातंही तोडून टाकतील. सर, पुन्हा ते सगळं काही नको ना. तेव्हा सायलीला अर्जुन समजावतो. तो सांगतो की मिसेस सायली,
सगळं काही ठीकच होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आत्ता सगळं ठीक होणार आहे. त्यामुळे सिनियर जे काही बोलतोय ते फक्त तुम्ही ऐका. तर त्याच नंतर प्रताप रविराजला विचारतो की रविराज, हे तू काय बोलतो आहेस? अरे, हीच तुझी मुलगी आहे हे स्वतःहूनच तू आम्हाला सांगितलं होतंस ना. आणि तसे DNA रिपोर्टचा पुरावासुद्धा तू अर्जुनला आणून दिला होता, कारण अर्जुनचा विश्वास बसत नव्हता. मग आता अचानकपणे तू स्वतःहूनच का पाळतो आहेस? तू हिला मुलगी नाहीच आहे असं का म्हणतो आहेस? रविराज तिथे सांगतो की सगळ्यांना सगळं काही कळेल. अर्जुन, ते पुरावे दाखव सगळ्यांना. रविराजांनी असं सांगता क्षणी अर्जुन आता पिशवीतून पुरावे बाहेर काढतो. अर्जुन म्हणायला लागतो की हे पुरावे बघा. सर्वात आधी हा DNA रिपोर्ट. खरं तर मला प्रियावरती गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीपासूनच संशय यायला लागला होता, कारण त्या दिवशी जे घडलं होतं ना ते खूप गंभीर प्रसंग होता तो. मी जेव्हा तिच्या रूममध्ये गेलो आणि तिची चौकशी करायला गेलो असता मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला की तू अशी विचित्र वागू नकोस, त्याचा सर्व परिणाम प्रतिमात्यांवरती होऊ शकतो. परंतु त्याच्याशी तिला काहीच देणं नव्हतं. ती अशी इतकी विचित्र वागत होती ना की जणू काही ती प्रतिमात्यांची मुलगीच नाही आहे. आणि तेव्हापासूनच मला तिच्यावरती संशय यायला लागला. आणि त्यातूनच तुम्ही प्रत्येकजण सतत म्हणत असायचा की प्रिया आत्यांची मुलगीच वाटत नाही, तिच्यामध्ये प्रतिमात्यांचा एकही गुण नाही आहे. त्यानंतर एक एक करून मी पुराव्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मी आणि चैतन्य दोघे मिळून गुपचूप कोणाला काही न सांगता पुरावे शोधत होतो आणि तसे पुरावे आम्हाला मिळाले देखील. सर्वात आधी अर्जुन आता DNA रिपोर्ट देतो अश्विनच्या हाती आणि अश्विनला सांगतो की हे DNA रिपोर्ट आहेत जे की या प्रियाचे प्रतिमात्या आणि रविराज काका यांच्याशी मॅच होत नाही आहेत. हा सर्वात मोठा पुरावा आहे. तर अश्विन एक एक करत आता प्रत्येकाच्या हाती ते DNA रिपोर्ट देत असतो. जेव्हा जेव्हा ते DNA रिपोर्ट पाहिले जातात तेव्हा प्रत्येक जण आता हादरून जातो. तर तिथे आता प्रताप सांगतो की अर्जुन, परंतु आता हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे रविराजने याच DNA रिपोर्टच्या आधारावरती तुला हे सिद्ध करून दाखवलं होतं ना की ही मुलगी त्याचीच आहे म्हणून. मग अचानकपणे रिपोर्ट कशी काय बदलले गेले? तेव्हा अर्जुन सांगतो की डॅड, रिपोर्ट बदलले गेलेच नव्हते, खरं तर रिपोर्ट बदलवले गेले होते. मला असं वाटतं की या घरात शिरण्यासाठी हिनेच पैसे चारून काहीतरी करून ते रिपोर्ट बदलवले होते. परंतु आम्हाला अजून एक गोष्ट कळत नाही आहे की हिचा या घरात शिरण्यामागचा हेतू काय होता ते. प्रियाची मात्र घाबरगुंडी उडालेली असते. प्रिया विचार करायला लागते की म्हणजे याच एका कारणासाठी अर्जुन माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत होता, तर माझ्याशी येऊन सतत बोलायचा काय, गोडगोड बोलायचा. त्यानंतर सतत आश्रमाबद्दल, विलास खुनाच्या केसबद्दल चौकशी करत असायचा. म्हणजे माझ्याच पाठीमागे अर्जुन हे सगळे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत होता. तर त्यानंतर अर्जुन आता पुढचा पुरावा दाखवतो, ते म्हणजे बर्थ सर्टिफिकेट. अर्जुन तिथे सांगतो की हे बर्थ सर्टिफिकेट आहे प्रियाचं. आपल्या सर्वांना एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की सिनियर प्रतिमा आणि आपली छोटी तन्वी यांचा ॲक्सिडेंट 2003 साली झाला होता. आणि त्या ॲक्सिडेंट नंतरच हिने असा दावा केला की ती मधुभावना सापडली होती आणि त्यानंतर ती आश्रमातच लहानाची मोठी झाली. परंतु ज्यावेळी मी सगळी काही चौकशी मधुभाऊंकडे केली त्यावेळी मला एक सत्य समजलं, ते म्हणजे प्रिया 2003 सालची नाही तर 2002 सालची आहे. ती 2002 साली त्या आश्रमात गेली होती आणि जे आश्रमाचं सील केलेलं सामान होतं पोलीस स्टेशनमध्ये, त्याच सामानामध्ये मला हे बर्थ सर्टिफिकेट सापडलं. हा आहे दुसरा पुरावा. त्यानंतर अर्जुन आता तो पुरावा पाहण्यासाठी सर्वांकडे देतो. नागराजची तर आता मात्र पळताभुई थोडी झालेली असते. प्रिया कोमात जायचीच वेळ बाकी असते. रविराज खूप चिडून आता प्रियाकडे पाहत असतात. सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर अर्जुन सांगतो की आता 2 पुरावे दाखवले तर तुम्ही इतके शॉकमध्ये आहात. असून असा एक पुरावा आहे की ज्याच्या आधारावरती ही तन्वी नाहीच आहे हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. तेव्हा प्रिया आता मोठ्यानेच म्हणते की बस कर अर्जुन, तू काय चालवलं आहेस? तू काय या सायलीच्या सांगण्यावरून हे सगळं करतो आहेस का? मला चांगलंच माहिती आहे या सायलीनेच तुला पट्टी पडवली असणार आहे. या घरातून माझा पत्ता कायमचा कट करायचा आहे ना तिला. आधीपासून तिने हेच केलं आहे.
आश्रमात असताना सुद्धा मला किती त्रास दिला आहे आणि आता सुद्धा ती तेच करते आहे. सायली, हे तू चांगलं करत नाही आहेस हा. तू एका मुलीला तिच्या आईबापापासून तोडण्याचा प्रयत्न करते आहेस आणि तुला याची शिक्षा देव देईलच. तेव्हा रविराज सांगतात की देव कोणाला काय शिक्षा देईल हे नंतर बघूयात आणि तू सायलीबद्दल बोलूच नकोस. तुझं सगळं काही भांडं आता सर्वांच्या समोर फुटतं आहे म्हणून आता तू घाबरले आहेस आणि त्याचसाठी तू असलं काही बरळतेस, सायलीवरती आरोप लावते आहेस. हे काय कळत नाही आहे असं वाटतं का तुला? तू आतापर्यंत आम्हाला खूप मूर्खात काढलंस, परंतु आता बस. निमूटपणे तोंड बंद ठेवायचं आणि अर्जुन, तू आता पुढचे पुरावे दाखव. तुला बोलायला संधी तर दिलीच जाईल. तू हे कशासाठी, कोणत्या हेतूने केलंस? 1.5 वर्ष आमची फसवणूक का केलीस हे सगळ्यांची उत्तरं तुला द्यावी लागतील, परंतु आत्ता नाही. आता अर्जुनला पुढचे पुरावे दाखवू देत, त्यानंतर तुझं काय करायचं हे आम्ही ठरवू. असं सांगितल्यानंतर प्रियाला मात्र आता घामच फुटलेला असतो. त्यानंतर अर्जुन आता ते गाठोडं बाहेर काढतो आणि ते लाल गाठोडं बाहेर काढल्यानंतर अर्जुन सर्वांना ते पुरावे दाखवायला लागतो. अर्जुन तिथे सांगतो की हेच ते लाल गाठोडे आणि याचे असणारे तेच पुरावे दाखवून हिने सिनियरची फसवणूक केली. याच्यावरती विश्वास ठेवून सिनियरने हिला मुलगी म्हणून स्वीकारलं होतं आणि त्याला वाटायला लागलं की तीच त्याची खरी तन्वी आहे, परंतु हे सगळं काही खोटं होतं. हे लॉकेट जे की तिच्या गळ्यामध्ये आहे, त्यानंतर ही छोटीशी बाहुली, हे सगळे पुरावे तिच्याकडे कुठून आणि केव्हा कसे आले याची उत्तरे तिला द्यावीच लागतील. परंतु या पुराव्याच्या आधारावरती तरी हेच सिद्ध होत आहे पूर्णाजी की ही आपली तन्वी नाही आहे. तिथे आता पूर्णाजीला जबर धक्काच बसतो. धक्क्याने पूर्णाजीला आता चक्कर यायला लागते. तेव्हा तिथे कल्पना प्रताप पटकन पूर्णाईला सावरतात. त्यानंतर पूर्णाई रडतच म्हणायला लागते की काय, 21 वर्षानंतर माझी तन्वी मला परत मिळाली म्हणून मी किती खुश होते आणि आता अचानकपणे असं कळतं आहे की ही आपली मुलगीच, आपली कोणीच नाही आहे. मग आपली तन्वी आहे कुठे, कोण आहे ती? देवाने गेली 21 वर्ष आपली इतकी घोर परीक्षा घेतली आणि परत आपल्याला न्याय दिला असं वाटत होतं, परंतु त्याने अजूनही आपल्याला न्याय नाही दिलेला आहे. अजून किती परीक्षा तू घेणार आहे आपली? तेव्हा पूर्णाजी रडत असता अर्जुन पूर्णाजी जवळ जातो आणि तिला समजावतो. तिला सांगतो की पूर्णाजी, अजिबात रडू नकोस, डोळे पुस बरं. देवाने ऑलरेडी चमत्कार केला आहे आणि तुझी तन्वी ही कोण आहे हेही कळालं आहे. आता मात्र इथे नागराज आणि प्रियाची पळताबही थोडी झालेली असते. दोघांनाही प्रचंड घाम फुटलेला असतो. नागराज विचार करायला लागतो की मेलो, या प्रियाने खायची होती तीच माती खाल्ली. घरातील सर्वांनाच खरं काय ते समजलं आहे आणि अर्जुनला हे सत्य समजलं आहे. तर याच घरात राहून प्रियाच्या नाकाखाली टिचून अर्जुनने सगळे पुरावे गोळा केले आहेत आणि आता जर प्रिया या सगळ्याच्या मध्ये अडकली तर ती माझं नाव घेईल आणि जर तिने माझं नाव घेतलं तर दादा डायरेक्ट माझा मुर्दाच पाडेल. असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत नागराज खूप घाबरून गेलेला असतो. कल्पना आणि प्रताप दोघी आता धक्क्याने अर्जुनकडे पाहतात. कल्पना विचारते की काय अर्जुन, म्हणजे सायली आपली खरी तन्वी कोण आहे तुला चांगलंच माहिती आहे? तेव्हा अर्जुन सांगतो की हो मामा, आपली खरी तन्वी कोण आहे हे मला चांगलंच माहिती आहे. प्रताप आता विचारतो की अरे मग अर्जुन, हे सगळं काही ताणून का धरतो आहेस? सांग ना पटकन की आपली खरी तन्वी कोण आहे ते. अर्जुन तिथे सर्वांसमोर सांगतो की आपली खरी तन्वी कोण आहे हे तुम्हाला कळेलच, जी की गेली 1.5 वर्ष आपल्या घरात सर्वांवरती जीवापाड प्रेम करते आहे, सर्वांची मनापासून काळजी घेते आहे. कोणाला काही लागलं, दुखलं, खुपलं तर त्याच्यावरती प्रेमाने फुंकर मारते आहे. सर्वांच्या नजरा आता सायलीकडे वळतात. सायलीला जबर आता धक्काच बसतो. तर तिथे आता प्रताप कल्पना दोघी एकदम बोलतात की सायली? अर्जुन सांगतो की हो, सायलीच आपली खरी तन्वी आहे. सायली तर धक्क्याने अर्जुनकडेच पाहायला लागते. तिथे काय चालू आहे, काय होतंय त्याला काहीच कळत नसतं. तर प्रिया आता चिडते आणि अर्जुनलाच म्हणायला लागते की अर्जुन बस कर, तू हे सगळं मुद्दाम करतो आहेस ना? हे बघ, तुला जर मस्करी करायची असेल ना तर ही असली मस्करी करू नकोस बाबा. तुला ना आता तुझ्या बायकोला खरा अधिकार ते मिळवून द्यायचा आहे, म्हणूनच हे तू नाटक रचलं आहेस ना अर्जुन. हे बघ, मी काही तुझ्या मागे लागणार नाही, लग्न वगैरे कर म्हणून तर अजिबात सांगणार नाही आहे, परंतु प्लीज तू मला माझ्या आईवडिलांपासून तोडू नकोस अर्जुन.
अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो की कोण खरं आहे आणि कोण खोटं हे लवकरच कळणार आहे. ऑलरेडी ते कळालं आहे. सर्वांना सत्य समजलं आहे. आणि एवढंच जर तुला वाटतंय की मी फक्त माझ्या बायकोचीच बाजू घेतो आहे आणि तीच तन्वी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, तर तसं नाही आहे. ते सिद्ध झालं आहे. त्यानंतर अर्जुन सायलीला पुढे बोलवतो आणि सायलीला स्वतःचा पाय वरती करायला सांगतो. सायली विचार करायला लागते. अर्जुन तिथे सायलीला सांगतो की सायली, आत्ताच स्वतःचा उजवा पाय, तळपाय सर्वांना दाखव. सायली त्यानंतर आता स्वतःचा तळपाय दाखवता क्षणी सर्वांना जबरात धक्काच बसलेला असतो. कारण सायलीच्या तळपायावरती त्यांना तुळशीपत्राची जन्मखून दिसलेली असते. तिथेच आता सत्याचा जबरदस्त असा उलगडा झालेला असतो. अर्जुनने तो उलगडा केलेला असतो. त्यानंतर अर्जुनला प्रताप विचारतो की परंतु अर्जुन, सायलीच्या पायावरती ही जन्मखून कशी? ती तर आपल्या छोट्या तन्वीच्या पायावरती होती. म्हणजे ती जन्मखून आपल्या खऱ्या तन्वीच्या पायावरती असायला हवी होती, जी की ह्या तन्वीच्या पायावरती आहे. मग याच्यावरून कसं सिद्ध होऊ शकतं? तेव्हा अर्जुन प्रियाला स्वतःचा तळपाय वरती करायला लावतो आणि अर्जुन आता स्वतः प्रियाच्या पायापाशी जातो आणि प्रियाची मात्र खूप घाबरगुंडी उडालेली असते. अर्जुन प्रियाच्या पायाजवळ बसतो आणि एक कपडा घेऊन आता प्रियाच्या पायावरची जन्मखून पुसायला लागतो. जन्मखून पुसली असता ती खूनच मिटते आणि सर्वांसमोर आता सत्य उलगडलं गेलेलं असतं. तिथेही आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. प्रियाने सर्वांचा किती मोठा विश्वासघात केला आहे, किती मोठी फसवणूक केली आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर अर्जुन सांगतो की डॅड, एवढंच नाही आहे तर ज्यावेळी मी ऑफिसचं काम करत होतो त्याच नंतर सायली झोपली होती तेव्हा तिच्या पायावरची तळपायावरची ही जन्मखून मला दिसली होती आणि तिथेच माझ्या डोक्यात संशय यायला लागला होता. त्यानंतर मी फक्त या प्रियाचेच नाही तर सायलीचे सुद्धा DNA रिपोर्ट मॅच करून पाहिले होते आणि तो चमत्कार खरा चमत्कार घडला. कारण ते DNA रिपोर्ट मॅच झाले होते. हे त्याचे DNA रिपोर्ट आहेत. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मधुभाऊंकडून मी प्रियाचं बर्थ सर्टिफिकेट आणलं होतं. परंतु फक्त प्रियाचंच नाही तर मी सायलीचं सुद्धा बर्थ सर्टिफिकेट आणलं होतं आणि याच्या आधारावरती सायली 2003 साली त्या आश्रमात होती. म्हणजेच तीच आपली खरी तन्वी आहे. त्यात हे जे पुरावे आहेत लाल गाठोड्यातले, ते पुरावे प्रियाचे नाहीत तर आपल्या सायलीचे आहेत, म्हणजेच आपल्या खऱ्या तन्वीचे. त्यानंतर अर्जुन आता फोटो घेतो जो की लहान सायलीचा असतो. तेव्हा सायली तो फोटो ओळखते. सायली म्हणते की हा तर माझा फोटो आहे. सर्वांना जबर धक्का बसलेला असतो. अर्जुन सांगतो की हो, हा फोटो तुझाच आहे सायली आणि हिने आपल्या सर्वांची कशी फसवणूक केली आहे बघायचं आहे. त्यानंतर अर्जुन आता प्रिया नाव असलेलं तो कागदवरचा जो चिकटवलेला असतो तो काढून टाकतो तर त्याच्या मागे सायलीचं नाव दिसतं. सायली आता खूप चिडते आणि म्हणायला लागते की प्रिया, आश्रमात माझ्यासोबत राहून माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास. अगं गेले 1.5 वर्ष तुला जर हे सत्य माहिती होतं की रविराज काका आणि प्रतिमा त्या हेच माझे खरे आईवडील आहेत, तर हे सत्य तू का लपवलंस? का माझा एवढा मोठा विश्वासघात केलास प्रिया? अगं जर तू हे सत्य मला लवकरात लवकर सांगितलं असतंस ना तर मी आयुष्यभर तुझी ऋणी राहिली असते. तू खूप मोठी चुकी केली आहेस प्रिया, असं सांगून सायली आता प्रियावरती खूप चिडलेली असते. त्यानंतर पुन्हा जी आता चिडूनच उठते आणि सर्वांच्या समोर आता प्रियाच्या सानकन कानाखाली वाजवते. सर्वांच्या समोर अर्जुन रविराजांनी मिळून आता सत्य आणलेलं तर आहे. प्रियाचा खोटारडेपणा सिद्ध झालेला आहे. सायलीच खरी तन्वी आहे हे देखील सिद्ध झालेलं असतंय. मग आता अर्जुन आणि रविराज दोघे मिळून प्रियाला काय सजा देणार आणि प्रिया स्वतःच्या तोंडून आता नागराजचं नाव सांगणार का? आणि या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार नागराजच होता. त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाशी महिपत साक्षी सुद्धा जोडले गेलेले आहेत. हे सगळं सत्य प्रिया स्वतःच्या तोंडून उलगडणार का हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे.